ए बिंडोक बे अक्कल एवढा मोठा माणूस दिसत आहे का तुला? चहा चांगलंच या एक काम झाड जमत नाही तुला मूर्ख कुठली. भाऊजी मी सरळ चालत होते. चुप. केलंस ते केलंस वर उलट उत्तर देते. चूक झाली ना मग कबूल करायची. चूक झाली बाबा. तुम्ही दारू पिऊन आलाय? हो आलो. माझं घर आहे. मी दारू पिऊन येईन नाहीतर घेऊन येईन. कोण मला विचारणारी? शाणी लागून गेलीस काय? मला असं अचानक आलेलं बघून लई खुश होणार साहेब. काहीतरी दरवेळी तीच मला सरप्राईज द्यायची. आज माझं तिथं जाणं तिच्यासाठीच सरप्राईज असणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरीत निघालोय. कधी एकदा पोहोचेन, कधी तिचा सुखाचा संसार या डोळ्यानं बघीन असं झालंय. इरिना हात सोड. नाही सोडणार. नाही माझा हात सोड. हात सोड नाही तर बघ तुझं. हे बघ भास्कर, पुन्हा शेताईस म्हणून काहीतरी बोलू नकोस. हात सोड तू. हात हात सोड. चालेल तू. अरे धैर्य. किती पैसे झाले? 110 रुपये झाले.
आजपर्यंत इतकी वर्ष ह्या घराच्या पायऱ्या चढायचं म्हटलं माझ्या जीवावर यायचं. आणि धैर्य आणि सावी त्यांनी माझं या घराबद्दलचं सगळं मतच बदलून टाकलं. तू आधी तुझ्या खोलीत चल. सोड. अरे भास्कर ए, चल म्हटलं तर कळतं का तुला? सोड म्हणलं ना. धैर्य सोड. हात सोड. धैर्य सोड त्याचा हात. तुझा मोठा भाऊ आहे तो. सोड म्हटलं ना. आई आहे म्हणून वाचलास, नाहीतर ना. नाहीतर काय? आणि मोठा भाऊ आहेस ना तर मोठा असल्यासारखं वाग जरा. तू मला शिकवणार? तू शिकवणार कसं वागायचं? अरे उगाच माझं तोंड सुटलं ना तर तुझं सगळं गुपेत बाहेर पडाल. मला शिकवायला लागलाय. हे काय बोलतोय हा? याला आईनं सगळं सांगितलं का काय? भास्कर तमाशा खूप झाला. शांत बस. नीता. हा. तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. उपाशी पोटी दारू ढोसले ना म्हणून चिडचिड होते त्याची. भूक लागली असेल त्याला. डोक्यामुळं नाही. या म्हाताऱ्याच्या नातीमुळं डोकं फिरलंय माझं. बस झालं भास्कर. आता तू लिमिट क्रॉस करतोयस. लिमिट क्रॉस करायची अजून. भाऊसाहेब, भाऊसाहेब तुम्ही इथे? होय, जरा भेटायचं होतं. धैर्य साहेब आणि दामिनी मॅडम आहेत होय? हो आहेत की. तुम्ही थांबा इथंच, मी सांगतो त्यांना. होय. रे धैर्य, तुझ्या आजी सासऱ्याचं नाव घेतलं म्हणून जमलं काय रे तुला? बघा बघा बघा,
त्या भाऊरावचं नुसतं नाव आलं माझ्या तोंडात. तरी या धैर्याच्या बुडाला आग लागते. तुझ्यासाठी असल तो भाऊराव देव, माझ्यासाठी माझा एक नंबरचा शत्रू आहे. तुझी ही बिंडोक बायको, तिचा तो म्हातारा आजोबा, आणि सगळ्याच्या सगळे नाईक, सगळ्या शत्रू आहेत माझे. एकाला पण सोडणार नाही मी. त्या म्हाताऱ्याला तर हाल हाल करून संपवणार. त्याची चामडी सोलणार. त्याची चरबी काढणार साल्याची. साहेब भाऊराव नाही गेलेत बाहेर, त्यांना भेटायचंय तुम्हाला. काय टायमिंग आहे म्हाताऱ्याचं. असं तसा मरणार ना. ओके, कुठे जा, त्या म्हाताऱ्याला आत पाठव. जा. त्या माणसांची आपल्या पायात बसायची लायकी नाही. ते सोयरी सोडून घरात घुसतायत. कालपर्यंत हा थेरडा आपल्या नावानं बोंबा मारत होता, आपला अपमान करत होता. विसरला, विसरला, विसरा. हा भास्कर मुजुमदार काहीच नाही विसरणार. सोडणार नाही मी. येऊ दे म्हाताराला. जा, पाठव त्याला, पाठव. येऊ दे. काय चाललंय हे सगळं? काल लय कष्टांनी पेरेने जे काय केलंय त्यामुळे भाऊंचं मत चांगलं झालंय. खरं हे सगळं त्यांनी जर बघितलं तर ते परत या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. बस झालं भास्कर, माझा अपमान केलास, तुम्ही सहन केला, पण भाऊंचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. मग समोर कोणी असू दे. मोठ्या भावाची कळ पकडणार. आई अवं मोठा आला. आता काय करणार तू? मारणार मला? मार नाही, मार मार मार, मला बघायचंय. मार
तू लायकी सोडली असेल, मी नाही सोडली. अरे बराच वेळ झाला यो चौकीदार आतमध्ये जाऊन, अजून कसं येणं झालाय. आपणच आतमध्ये जाऊन बघावं काय. जातोच. माझी लायकी काढतो, माझी लायकी काढणार तू आज. तुझं हे असलं वागणं मला भाऊंच्या नजरेस पडू द्यायचं नाहीये. झाली तू सावे. आलेच. सावे. सावी, अगं एवढी बावरल्यासारखी का करायला लागलीस? काही अडचण आहे का? नाही म्हणजे मी चुकीच्या वेळेला आलोय का? खरं तर फोन करून यायला पाहिजे होतं, पण काही चुकलंय का? काय सांगू आता यांना. आत्ता कुठं नुकतंच भाऊ आणि धैर्यांमध्ये चांगले संबंध झालेत. जर भाऊंना इथं काय झालंय ते कळलं तर धैर्यांबद्दल झालेलं चांगलं मत तर तुटलच, पण बाकी सुद्धा सगळीच वाट लागल. धैर्य भाऊ लावला नाही, सोडणार नाही. कर शुद्धी ती आहे. मला
गडबडत कसं काय आणलं रे? माझी कॉलर पकडली. भास्कर कॉलर सोड. ए नाही सोडणार. भास्कर शेवटचं सांगतोय कॉलर सोड. ए शेवट सुरुवात मला नाही सांगायचं. नाही सोडणार. भास्कर भास्कर राव बोलताय ना मी. हे ऐक काय तुझं हा? हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. आणि ह्याच्याशी कसला नडतो रे? नडायचं असायला तर माझ्याशी घाल. जा ना बाहेर जा. तो भाऊरावाला आहे तुझ्या बायकोचा आजा. जा त्याची सेवा कर. त्याला खाऊ पिऊ घाल. त्याच्या पायाशी बस. चल रे चल रे. देख बघतोस का रे? आई भास्कर एवढं सगळं काही काही करून गेला. कसा वागलाय तो तर. तू मला बोलायचं तुझ्याशी. नाही भाऊ, तुम्ही असं अचानक आला ना त्यामुळे जरा गडबड झाली. बाकी काही नाही. या ना तुम्ही बसा. हो हो बसा ना. या लगेच बसा. गीता एक काम कर. मी हे आवरते. तू चहा टाकतेस का? पण काही नाही होणार. जा चहा टाक. जा. बाळा ते पायाला लागलंय काय का? नाही भाऊ ठीक आहे. सावे नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? नाही तुम्ही सगळे बावरलेले दिसताय. काही घडलंय का? नाही म्हणजे ते तिथं कपशा फुटलेल्या होत्या. चहा सांडलेला होता. खरंच काळजीचं काही कारण नाही ना? नाही ते काय झालं भाऊ, आपला अथर्व आहे ना अहो तशीच ती आमची आर्य पण आहे बघा. अहो नुसता दंगा चाललेला असतो. आता पण शाळेत जाता जाता तिचा धक्का लागला आणि सगळं सांडलं बघा. हो ना भाऊ. हे घ्या. आणि काय ते आईंच्या नजरेस पडायला नको म्हणून आम्ही काळजीत होतो. आणि बरं झालं नशिबाने आईने काही पाहिलं नाही. आणि तेवढ्यात तुम्ही आलात ना म्हणून आम्ही. चला काही घडलं नाही हे महत्वाचं. अहो लहान पोरं आहेत. दंगा करणारच की. भाऊ पण तुम्ही अचानक इथं कसं काय? 「
हे जरा धैर्य आणि दामिनी मॅडमला भेटायचं होतं. आहेत ना घरात? आहेत की घरीच आहेत. तुम्ही बसा, मी बोलून आणते त्यांना. हा नाही ठीक आहे, आलेच मी. आई काय चाललंय हे सगळं? आणि तू भास्करला सगळं सांगून टाकलंस. आज मूर्खपणाचा कळस गाठलाय त्याला. मी कोणाला काहीच सांगितलेलं नाही, आणि सांगितलं असतं ना तर तुला आधी कळवलं असतं. पण आता तू जे काही वागलेस ना ते मात्र मला अजिबात पटलेलं नाहीये. मग भास्कर जे वागलं ते पटलं तुला? मला प्रश्न विचारायचे नाहीत. तुझ्या मोठ्या भावावर हात उचललास तू? एवढी मजल तुझी? तरी त्यानं जे केलंय ना त्या हिशोबानं खूप कमी रिॲक्ट केलंय मी. आई तर भास्करने काहीही केलं असेल, कसाही वागला असेल, म्हणून तू तुझ्या बायकोसमोर त्याच्यावर हात उचलला? तुझ्या मनाला पटतंय हे? मला अजिबात पटलेलं नाहीये. त्याच्या मूर्खपणा पुढं मला हाच एक ऑप्शन दिसला. हे सगळं जर कळलं त्याचा कुणाला काय कळलं तर? नाही, मी असं म्हणत होतो की भास्करनं जो काही तमाशा घातला तो जर भाऊंना कळला असता तर. नाही, इट्स ओके. मी समजवलंय त्यांना. खरं तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम आहे. तुमच्याकडे म्हणजे नक्की कोणाकडे? तुमच्या दोघांकडे. काय काम आहे? माहित नाही, ते तुम्हालाच भेटायला आले. सावी, तुम्ही एक काम करा, भाऊंना बसायला सांगा, त्यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. आम्ही आलोच. बघितलंस काय माझा प्लॅन किती पॉवरफुली वर्क करतोय ते? बघितलं ना. त्या थेरड्याला आपल्या घरापर्यंत स्वतः यायला भाग पडलेस तू. ही तर फक्त सुरुवात आहे. तू बघच हळूहळू हा धैर्य कशी आपली स्वप्न पूर्ण करतो. या दिवाळीच्या आत ही सावी या घराच्या बाहेर असेल आणि त्या जमिनींची कागदपत्र माझ्या हातात. कॉलर पकडले, कॉलर पकडले. माझी कॉलर पकडतो काय? त्याला दाखवतो आता सगळा माज उतरवणार.
त्या भाऊराव समोर त्याचा पूर्ण पितळ उघड पाडणार मी आज. भास्कर 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 माझा ऐक भास्कर नाही 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 भास्कर 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 ऐक अरे भास्कर ऐक मी तुझा मोठा भाऊ आहे का नाही मी तुझा मोठा भाऊ आहे का नाही तू माझा ऐकायचं तर कळलं का नाही तू जरा तुझं डोकं गार ठेव कळलं तुला जे काय करायचं असेल डोकं शांत ठेव आणि मग कर तुझा गाळ गरम गेला चुलीत आता मी फक्त करणार त्याला माज उतरवणार भास्कर भास्कर धैर्य हा कसला आवाज आहे भाऊ ते काय झालं दिवाळी आली ना आता म्हणून घराचं जरा डागडुगीचं काम काढलंय म्हणून जरा घराची डागडुजी करून घेतोय. हा बर कामात आहेत का दोघं सावी काय विचारलं मी काय म्हटलं धैर्य आणि दामिनी मॅडम आहेत ना घरात नाही भाऊ ते काय आहे की आईंचा जरा कॉल चालू आहे ना म्हणून येतीलच थोड्या वेळात येतील हरकत नाही